नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येणं अद्याप बाकी असताना त्यांना भाजपने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून स्थानिक भाजप नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। महायुतीतील मित्रपक्ष असलेले प्रहारचे बच्चू कडू यांचाही राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध होता। तरी देखील भाजप पक्ष नेतृत्वाने राणा यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे। त्यामुळे बच्चू कडूंनी आक्रमक होत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही, त्यांचा प्रचार मी करणार नाही, तर त्यांचा पराभव करणार असल्याचं म्हटलेलं आहे। दुसरीकडे राणांच्या उमेदवारीवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजित अडसूळ देखील कमालीचे नाराज आहेत। यामुळे आता बच्चू कडू, आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ नवनीत राणांविरोधामध्ये बंड करणार का? राणांना जरी उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांना असणारा प्रचंड विरोध पाहता भाजपला ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळू शकेल का, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। नवनीत राणा 2014 आणि 2019 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढल्या होत्या। 2014 ला त्या पराभूत तर 2019 ला विजयी झाल्या आणि आता त्यांनी थेट भाजपचं कमळ हाती घेतलंय। राणा यांना जरी भाजपने उमेदवारी दिली असली तरी त्यांचे मुख्य विरोधक हे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि प्रहारचे बच्चू कडू आहेत। हे दोघेही त्यांचा प्रचार करण्याची शक्यता कमी आहे। राणांच्या विरोधात जात प्रमाणपत्र प्रकरणी तक्रार करणारे आनंदराव अडसूळ आहेत आणि काहीही झालं तरी राणांचा प्रचार करणार नसल्याचं कडू म्हणालेत। 2014च्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांचा पराभव केला होता, तर 2019च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता। 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी 1,37,932 इतक्या मतांनी नवनीत राणांना पराभूत केलं होतं। नवनीत राणांना 3,29,280 मतं मिळाली होती, तर आनंदराव अडसूळ यांना 4,67,212 मतं मिळाली होती। 2019च्या निवडणुकीत नवनीत राणांनी पराभवाचा वचपा काढत 36,951 मतांनी आनंदराव अडसूळांना पराभूत केलं। नवनीत राणांना 5,10,947 मतं मिळाली होती, तर आनंदराव अडसूळांना 4,73,996 मतं मिळाली होती आणि या पराभवापासूनच राणा विरुद्ध अडसूळ हा वाद सुरू झाला। 2014च्या निवडणुकीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता, पण अडसूळ यांनी या आरोपाचं खंडन केलं होतं। पुढे 2018 मध्ये अडसूळांनी राणा यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर रवी राणा यांनी अडसूळांवर खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला। 2019 मध्ये आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला। हा वाद कोर्टामध्ये गेला आणि उच्च न्यायालयाने राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं। राणा आणि अडसूळ यांच्यात यावरून सातत्याने खडाजंगी होताना पाहायला मिळाले। आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे देखील नवनीत राणांविरोधात आक्रमक आहेत। अभिजित अडसूळ यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय। राणा यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत। आता डायरेक्ट करेक्ट कार्यक्रम होईल असा इशाराच बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिलेला आहे। त्यामुळे राणा विरुद्ध बच्चू कडू हा वाद पुन्हा रंगू शकतो। शिवसेनेमध्ये झालेल्या बंडावेळी बच्चू कडू हे देखील बंडामध्ये सामील होते। त्यावरून बच्चू कडू यांना अनेक टीकांना आजवर सामोरं जावं लागले आणि यावरूनच रवी राणा यांनी बच्चू कडूंना डिवचलं सुद्धा होतं। रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरती शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी 50 खोके घेतल्याचा आरोप केला होता। यावरूनच दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करून हे वाद मिटवावे लागले होते। अमरावती मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचा चांगला प्रभाव आहे। अचलपूर आणि मेळघाट अशा 2 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार आहेत, तर शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून बच्चू कडूंची नाराजी वारंवार दिसून आलेली आहे। राणा यांना मदत केली तर माझा प्रहार पक्ष फुटेल अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। काहीही झालं तरी राणांचा प्रचार करणार नसल्याचं कडू म्हणालेत। त्यामुळे ते लोकसभेमध्ये स्वतंत्र उमेदवार उभा करणार अशा चर्चा आहेत। विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यालाच बच्चू कडू मैदानात उतरवणार अशा चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। यशोमती ठाकूर आणि राणा यांच्यामध्ये सुद्धा राजकीय वैर असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळेच त्यांनीही वानखेडे यांच्यासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। होळीच्या निमित्तानं नवनीत राणा यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं, पण या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला आणि होळीमध्ये त्या पेटवून दिल्या होत्या। त्यामुळे राणा यांच्यासाठी ही निवडणूक तशी सोपी नाहीये।
महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे। नवनीत राणांना काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचं आव्हान आहे, पण या ठिकाणी दुहेरी लढत न होता तिहेरी लढत होण्याची सुद्धा शक्यता आहे। बच्चू कडू आणि अडसूळ यांनी बंडाचं हत्यार जर उपसलं तर मात्र इथं चित्र बदलू शकतं। त्यामुळे आता महायुतीतून त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश येतं का हे पाहावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? कडू आणि अडसूळ यांनी बंड केल्यास नवनीत राणांना ही निवडणूक सोपी जाऊ शकेल का? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा।